नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभर चर्चेत असणारे गोकुळ गीते यांनी काल माघार घेतली आणि आजपासून गोकुळ गीते नेमकं काय करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। कालपर्यंत आपल्या प्रचारामध्ये व्यस्त असणारे गोकुळ गीते आता जरा निवांत दिसत आहेत। कालपर्यंत व्यस्त होतात, काल माघार घेतली, आज काय चित्र? माघार नाही घेतली, मी प्रचार थांबवला। आज रिलॅक्स आहे। सकाळी उशिरा उठलो, मागच्या 10-12 दिवसाचा खूप थकवा शरीरावर होता, ताण होता। आज रिलॅक्स आहे। साताऱ्याला जातोय, आमचे एक नातेवाईक आहे, आमच्या मामी, त्यांचे वडील वारलेले, मिसेस आणि मी साताऱ्याकडे जातोय आता। पण कालच्या माघारीनंतर पुन्हा काही प्रचारामध्ये सक्रिय होणार वगैरे असं नाही, उलट मला ज्या लोकांनी सहकार्य केलं, मला पाठबळ दिलं, त्या लोकांचे मला आभार मानायचे आहे खरं तर। पण आता ते मला मानता येणार नाही 18 तारखेपर्यंत, कारण मी आता जर गेलो तर पुन्हा काही गडबड होऊ शकते। मी 18 तारखेनंतर त्या सगळ्यांचा आभार दौरा नक्कीच करीन। काल एक पोस्ट पण तुम्ही प्रचारामध्ये थांबलं म्हणताय, पण त्यानंतर एक पोस्ट पण व्हायरल झाली की कुछ तो गडबड है, कुछ तो बडा होने वाला है। नाही, मी स्वतः इन्स्टा अकाउंट वापरत नाही। माझं ऑफिसवरून ऑफिशियल जे अकाउंट आहे त्याच्यावरून ऑफिसच्या त्या मुलाने टाकली होती, पण त्याला लगेच सांगितलं आणि त्यांनी डिलीट केलेली आहे ती पोस्ट। असं काही होणार नाही, काळजी असण्याचं काही कारण नाही, कारण मी वरिष्ठ जे मंत्री आहे गिरीश भाऊ, उदय सामंत साहेब यांना शब्द दिलेला आहे की असं काही होणार नाही। पण आता आभार दौरा कधी चालू करणार आहे? नाही, आता 18 तारखेला मतदान होऊन जाऊ द्या। आता का माझ्या मते साहजिकच आहे, जे माझ्या मागे मतदार होते त्यांचं मला पाठबळ होतं, हे सहजासहजी त्यांना घरात बसून देणार नाही, त्यांचं कॅम्पेनिंग वगैरे केलंच जाईल असं मला वाटतं। आणि एकदा 18 तारखेचं मतदान होत्या, मग मी 19 तारखेला 2-3 दिवसात तो आभार दौरा करून घेईल, 22 तारखेच्या पहिले। कालची तुमची एक कृती सर्वांच्या निदर्शनास आली। तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जात होता, निवडणुकीमधनं तुम्ही थांबतायत, मात्र नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार का? त्याचं उत्तर तुम्ही शेवटपर्यंत दिलं नाही। मी आता काय झालं, मी पूर्वी खूप बोललेलो आहे त्या उमेदवाराबद्दल। आता माझी मानसिकता राहिलेली नाही त्या उमेदवाराबद्दल बोलण्याची, पण मी या ठिकाणी वरिष्ठांना शब्द दिलेला होता की मी माझा प्रचार थांबवल। आणि माझा प्रचार थांबला म्हणजे अप्रत्यक्षरित्या माझी त्या ठिकाणी जे काय तुम्ही समजून घ्या। पण अजूनही तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात, त्यांना पाठिंबा देता, त्यांचा प्रचार करता? असण्याचं काही कारणच नाही। मी आता माझे व्यक्तिगत कामं चालू केली आजपासून आणि मी माझ्या कामाला बी लागलोय। असं ज्या कारणासाठी तुम्ही थांबलात निवडणुकीमधनं, नाशिकचे कुठेतरी सांगड ही जळगावशी घातली जात होती। जळगावचे जे बंडखोर उमेदवार आहेत रेश्मा काळे, या नॉट रिचेबल आहेत सकाळपासून? नाही नाही नाही, बिलकुल नाही। त्या ठिकाणी मी परवाकडे पण आपल्याला सांगितलं की जळगावमध्ये बीजेपीकडे एक हाती मताधिक्य आहे, 240 मतं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्या मानाने शिंदे गटाकडे फक्त 180 मतं आहे, 60 मतांचा हा डिफरंट आहे। आणि जळगावची नाशिकचा असं काही त्या ठिकाणी जोड नव्हती। पण जळगावचा जो उमेदवार आहे मला माहित नाही, त्यांची ताकद प्रतिभा मला काही माहित नाही, मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही। पण या ठिकाणी त्यांना माहित होतं नाशिकमध्ये का गोकुळ गीते त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी मागे टाकतोय, आणि त्यामुळे गोकुळ गीतेंना थांबवणं या ठिकाणी त्यांना गरजेचं होतं, आणि त्यांनी गोकुळ गीतेंना काल तुम्ही बघितलं थांबवलं आहे। पण जसं तुम्हाला थांबवलं तसं तिकडे पण घडणं अपेक्षित होतं, पण ते होत नाही। त्याबद्दल मी काही चर्चा करू शकत नाही, तो माझा प्रश्न पण नाही। जळगावला काय करायचं त्यांनी पाहावं, थांबवावं नाही थांबवावं तो त्यांचा विषय आहे। चेहऱ्यावर हसू आहे, परंतु काही मनामध्ये खंत आहे? खंत असणारच ना, 18 तारखेला दिसणारी आमदारकी आता मी गमावलेली नाही, खंत राहणारच। आणि लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगलं संविधानिक पद मला मिळणार होतं, ते त्या ठिकाणी आता मिळणार नाही। एवढीच मला खंत, ती आयुष्यभर राहील माझ्या, जोपर्यंत मला त्या ठिकाणी पुढे भविष्यात न्याय मिळत नाही तोपर्यंत। काय न्यायाची अपेक्षा आहे? न्यायाची अपेक्षा आहेच का, ज्यांच्यासाठी मी थांबलेलो आहे। आता मी सध्या जरी कुठल्या पक्षात नसलो, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझ्या कार्याशी त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे। भविष्यात त्यांनी या कार्यकर्त्याचा विचार करावा आणि मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दोघांच्या माध्यमातून कुठे ना कुठे द्यावी त्यांनी। आमदारकीवर तुम्ही पाणी सोडलेले, त्याच दर्जाचं पद पाहिजे तुम्हाला? नाही, मी कुठल्याही तडजोड किंवा असं कुठले आश्वासन त्यांच्याकडून घेतलेलं नाही। मी स्वतः एक चांगला संघटनात्मक कार्यकर्ता आहे, माझ्या हातामध्ये ताकद आहे, आणि जे मला पाहिजे ते मी मिळवेल, त्याच्यासाठी मी काही कुठला शब्द त्यांच्याकडून सोडवलेला नाही। आता गोकुळ गीते भविष्यामध्ये कुठे आम्हाला बघायला मिळते? मी अनेक मागच्या 2017 पासून गणेश भाऊ जरी बीजेपीत सक्रिय असले तरी मी सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहे, मी सगळ्यांशी संबंध ठेवून होतो। माझं सहकारामध्ये जास्त राजकारण चालतं। मी आपल्याला माहित आहे पिंपळ बाजार समितीचा संचालक आहे, आणि व्यक्तिगत माझे रिलेशन सगळ्यांशी चांगले असतात, सुखदुःखामध्ये जाणे येणं असल्यामुळे। आणि त्यामुळेच मी काय झालं, मागच्या 10 वर्षात जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नाही, आणि माझं ग्रामीण क्षेत्र आलं, त्यामुळे मला कुठल्याही पक्षात त्या ठिकाणी जायची गरज पडलेली नव्हती। भविष्यात बघू आता कुठल्या निवडणुका लागतात, त्याच्यानुसार ठरवलं मग माझा निर्णय मी। तुम्ही याआधी म्हटले होते की सायखेडा गटातनं तुम्ही तयारी केलेली होती, आता निवडणूक 100% सायखेडा गटातून त्या ठिकाणी तयारी केलेली होती, आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हास्तरीय जे नेते आहेत त्यांच्याशी माझं त्या ठिकाणी उमेदवारीबाबत बोलणं पण झालेलं होतं। पण आता काय झालेलं आहे, आता विधान परिषदेच्या याच्यामध्ये माझं नाव आल्याने आणि भविष्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होता नाही होता अजून याच्याबद्दल संशय आहे,
त्यामुळे सांगता येत नाही आता काही गोष्टी. हे आहेत गोकुळ गीते. त्यांचं म्हणणं आहे की मी प्रचार काल थांबवलेला आहे, मात्र मनामध्ये खंत आहे. आमदारकी मला मिळणार होती, परंतु ती आता मिळणार नाही. ती आयुष्यभराची खंत असणार आहे. परंतु जे राज्याचे दोन प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचा विचार करावा आणि योग्य ते पुनर्वसन करावं, अशी अपेक्षा देखील ते व्यक्त करत आहेत. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.